आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। उद्या 20 मार्च हा चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा वर्धापन दिन आणि 99 वर्ष होतंय। पुढच्या वेळेला 100 वर्ष होणार आहे। या वेळेला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे काही मंत्री, आमदार, खासदार हे सगळे येणार आहेत आणि चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन उद्या मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होणार। गेली 2-3 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो की जेणेकरून ह्या चौदार तळ्याचं पाणी येणाऱ्या लोकांना पिण्यालायक व्हावं, ह्यासाठी आमचा तो प्रयत्न होता। मागच्या वेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्याला 10 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती। त्यामध्ये 7 कोटी रुपये चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी आणि 3 कोटी रुपये शाहू महाराजांच्या सभागृहासाठी। संजयजी शिरसाट यांच्याकडे जे न्याय समाज कल्याण खात्याचं कार्यभार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं सांगितलं त्यांना की चौदार तळ्याचं पाणी पिण्यालायक आपल्याला करायचं आहे आणि पुढच्या वर्षाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याकरता बिचारे लांबून येणारे एवढी सर्व लोक उन्हाळीने पाणी पितात, बाटल्या भरून घेऊन जातात आणि मग ते पाणी बरोबर नाहीये हे आम्हाला माहीत होतं। उपमुख्यमंत्री यांच्याकडे रिक्वेस्ट केली, त्यांनी त्याला मान्यता दिली आणि संजय शिरसाट यांच्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी 55 कोटी 80 लक्ष रुपये आमच्या मागणीला मान्यता देऊन त्याची 15 दिवसापूर्वी प्रशासकीय मान्यता पण आम्ही काढली। अजून काही लोकांना त्याची कल्पना नसावी कदाचित, पण 15 दिवसापूर्वी प्रशासकीय मान्यता करून त्याची आता टेंडर प्रोसेस आम्ही केलेला आहे 55 कोटी 80 लक्ष रुपयाचं आणि ते आम्ही गोल्डन टेम्पल अमृतसरचं त्या धर्तीवरती ओझोन ट्रीटमेंट, फिल्ट्रेशन प्लांट, चारी बाजूनी संरक्षण भिंत, बाहेरचं खराब पाणी आतमध्ये येऊ नये, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही हे 55 कोटी 80 लक्ष रुपयाची तरतूद केलेली आहे आणि त्यासाठी उद्या 99व्या वर्षामध्ये त्याचं आम्ही भूमिपूजन करून 100व्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आम्हाला ते लोकार्पण करायचं आहे। पाणी हिरवगार झालेलं आहे आणि बिचारे एवढ्या लांबून महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी लोक येतात आणि ते बिचारे बाबासाहेबांनी ह्या पाण्याला स्पर्श केला ह्या एका भावनेने काही पाणी त्यातलं प्रशासन करतात, काही पाणी ते बाटलीमध्ये घेऊन जातात आणि करता आम्ही हा विचार केला की आमचं कर्तव्य काय बनतं आणि म्हणून करता आम्ही मंडळींनी आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडं ही मागणी केल्यानंतर त्यांनी आमची मागणी मान्य केली आणि त्याला मान्यता देऊन त्याचं भूमिपूजन आम्ही उद्या करतो। ब्युरो रिपोर्ट माझे महाड, रायगड।